नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे, न्यूज घेऊन आलेलो या व्हिडिओमध्ये। तर डिटेल माहिती सांगणार आहे। पीएम किसान योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेची जो 19वा हप्ता आहे, 19वा हप्ता तो कधी जमा होणार आणि त्या रिलेटेड डिटेल माहिती घेऊन आलेलो या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका। डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। ही जी बातमी आहे ती TV9 मराठी या चॅनलवरील आहे। तर डिटेल माहिती मी तुम्हाला सांगत आहे, तुम्ही हेडलाईन पाहू शकता। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी होणार जमा, जाणून घ्या संपूर्ण माहिती, अशा प्रकारची हेडलाईन आहे। आता डिटेल बघू। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। म्हणजे पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना किती रुपये दिले जातात? 6,000 रुपये दिले जातात। आतापर्यंत या योजनेचे 18 हप्ते देण्यात आले आहेत। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 19वा हप्ता कधी मिळेल ते जाणून घेऊ। आता पीएम किसान योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना आहे। भारतातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे याचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाच्या 3 समान हप्त्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात। हे पैसे थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात। या योजनेचा 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 देण्यात आला आहे। म्हणजे 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला आहे। आता शेतकरी किसान सन्मान निधीच्या 19व्या हप्त्याची वाट बघत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 19व्या हप्त्याचे पैसे हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात, म्हणजे फेब्रुवारी महिना जो आहे त्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात। फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात। मात्र सरकारने याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते दर 4 महिन्यांनी दिले जातात। आता ऑक्टोबरमध्ये 18वा हप्ता आला होता। तर आपण जर तसं कॅल्क्युलेशन केलं, ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, म्हणजे फेब्रुवारीमध्ये हप्ता येऊ शकतो। 19वा हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळू शकतो, असे सांगण्यात आलेले आहे। पीएम किसान योजनेबद्दल आता पुढची माहिती बघू। या पद्धतीने शेतकरी तपासू शकतात त्यांच्या हप्त्याची स्थिती। हप्त्याची स्थिती जर तपासली असेल तर त्याची प्रोसेस पाहून घ्या। प्रोसेस अशा प्रकारे आहे। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, pmkisan.gov.in। लाभार्थी स्थिती मुख्यपृष्ठावर जा। मुख्यपृष्ठावर लाभार्थी स्थिती टॅबवर क्लिक करा। तुमचा तपशील प्रविष्ट करा। तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक द्या। स्थिती तपासा। तपशील सबमिट केल्यानंतर तुमच्या हप्त्याची स्थिती प्रदर्शित होईल। त्यानंतर पुढचे पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे। पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर जा। त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडा, जसे की आधार क्रमांक, राज्य, जिल्हा आणि इतर संबंधित वैयक्तिक आणि बँकेची माहिती भरा। फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट घ्या। अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरायचा आहे नवीन नोंदणी करायची असेल तर। पीएम किसान योजनेला मोबाईल नंबर कसा लिंक करायचा। मोबाईल नंबर जर लिंक करायचा असेल तर त्याची प्रोसेस ही सांगतो। जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या किंवा pmkisan.gov.in वर लॉग इन करा। अपडेट मोबाईल नंबर पर्याय निवडा। तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाका आणि तुमचा मोबाईल क्रमांक द्या। पडताळणीसाठी विनंती सबमिट करा। ही पूर्ण प्रोसेस आहे। मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर किंवा नवीन नोंदणी करायची असेल तर हे सर्व प्रोसेस। आणि हप्त्या रिलेटेड जर अधिकृत माहिती पाहिजे असेल तर ते तुम्ही पाहण्यासाठी, म्हणजे हप्त्या रिलेटेड जर हप्त्याची स्थिती या पद्धतीने शेतकरी तपासू शकतात। त्यांची हप्त्याची स्थिती पाहिजे असेल तर कशी तपासायची हेही तुम्हाला सांगितलेलं आहे। तर हप्ता जो आहे तो कधी येऊ शकतो त्याची अधिकृत माहिती अशी नाही आहे, अधिकृत माहिती। परंतु ऑक्टोबरला 18वा हप्ता आला होता, तर 19वा हप्ता दर 4 महिन्यांनी दिला जातो। तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो अशी माहिती दिलेली आहे। TV9 मराठी या चॅनलवरील न्यूज आहे। तर डिटेल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। प्लीज लाईक, कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल।